Hello, hello. This is the My Artifact episode number 1350. आजची तारीख आहे November 27, 2018. आता वाजले करीब रात्रीचे 12:20. बट आपण गेले 2 दिवस आपण रेकॉर्ड केला नाही. सो बेसिकली आपण त्या दिवशीचा रेकॉर्ड म्हणजे 2 दिवशी अगोदरचा आर्टिफॅक्ट एपिसोड आपण रेकॉर्ड करू. राईट, म्हणजे त्या दिवशी काय झालं आपण ते रेकॉर्ड केलं नाही ना. सो 2 दिवसा अगोदरची तारीख होती 24 नोव्हेंबर 2018. त्या दिवशी होता सॅटर्डे. इट जस्ट लाईक सॅटर्डे होता आणि त्याच्यानंतर बहुत मस्त दिवस होता या. म्हणजे लाईक मस्त दिवस म्हणजे त्या दिवशी मी घरी होतो. सकाळी मी उठलो करीब 8 वाजता उठलो. 8 वाजता उठलो आणि देन त्याच्यानंतर मग कपडे वगैरे धुतो म्हणलं, बट ते काही पॉसिबल झालं नाही. खूप आळस होता. त्याच्यानंतर त्या दिवशी मी बाहेर वगैरे म्हणजे दिवसभरात कुठे बाहेर गेलो नाही. जस्ट लाईक संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मी घरीच होतो. आणि घरी जेवण केलं, कम्प्युटर वगैरे ते OS रिसेट केली, विंडोज 10 वगैरे. आणि देन त्याच्यानंतर काय केलं, टाइमपासच केला. ऍक्च्युली शनिवारी माझी मीटिंग होती. ऍक्च्युली म्हणजे जे प्लांट थ्रीवर जे लोक आहे ना, 6 जण, त्यांची मीटिंग होती प्लांट थ्रीवर. जे एक न्यूयॉर्क वाले एक बंदे होते, सचिन सरांच्या ओळखीचे आहे. त्यांनी PNIDच्या थोडस इन्फॉर्मेशन बद्दल, म्हणजे PNID काय आहे, कशाप्रमाणे याचा युटिलाइज होतो वगैरे वगैरे. सो याच्याबद्दल एक हे होता त्यांच्याकडून मीटिंग, म्हणजे ऑनलाईन मीटिंग वगैरे नसते ना, तशाप्रमाणे मला अटेंड करायची होती. बट मी ऑलरेडी सांगितलं होतं काय, एक तर कसं आहे की आयदर ऑफिसमध्ये राहू तर बंद ऑफिस मधलं काम करू, ऑफिसच्या बाहेर आलं का ऑफिसचं काम कथाही नाही करू. हा माझा एकदम स्ट्रिक्ट फंड आहे. म्हणजे जेव्हा प्रोफेशनल लाईफ मध्ये जगायचं आहे ना, तेव्हा फुल ऑन प्रोफेशनल. टाइम खतम, ऑफिस खतम, भोगत जाय मग. त्याचा इन्व्हॉल्व पण नको करू. म्हणजे असं नाही, म्हणजे थोडं बहुत टेन्शन वगैरे राहते, प्रोजेक्ट आहे तो वगैरे वगैरे. तर त्यासाठी मग तू ऑफिसमध्ये जा आणि काम कर. बट कामाला तू ऑफिसमध्ये घरी नको घेऊन येऊ. दॅट्स द माय फंडा. आणि अशा वेळेस मी काय घरी असल्यावर नाही का, मी फुल ऑन टाइमपास करेल. लाईक 11 वाजता झोपून उठेल वगैरे वगैरे. आणि अशा वेळेस कुठं काय मीटिंग करणार आहे वगैरे. ठीक आहे ऑनलाईन वगैरे होतं, बट नाही जाऊ, मी सरळ सांगून दिलं. आणि असं काही त्या मीटिंग मध्ये असं काही खूप चेंजेस वगैरे झालं असंही नाही. म्हणजे ज्या लोकांना अगोदर जे माहित होतं तेच माहित आहे. मीटिंग झाल्यानंतर असं काही खास इम्प्रुव्हमेंट वगैरे काही झालं नाही. सो तरी मला करायला पाहिजे नव्हतं, कारण दिस इज द फर्स्ट टाइम माझी ऑनलाईन मीटिंग वगैरे होती. मला ते करायला पाहिजे नव्हती, बट आय डिडंट डू दॅट. भोकात. देन त्याच्यानंतर मग मी ते दिवसभर ते कम्प्युटर वगैरे ते रिसेट करत बसलो. संध्याकाळ झाली, खूप बोर वाटत होतं. सो मग मी कॉल लावला पिंटीला, उचलला नाही. मे बी खेळत असेल. सो मग मी त्याच्या घरीच गेलो. मग तो ग्राउंडवर खेळत होता. मग थोडस ग्राउंडवर गेलो. मग देन त्याच्यानंतर मग विशाल पुण्याला गेला होता. आमचा वडे खायचा प्लॅन बनला होता. सो मग मी सगळ्यांना फोन केला. विकीबा होते, डॅडी, मी, पिंटी, वैभव, आम्ही एवढे जण होतो. आणि देन गेलो. मग आम्ही वडा खाल्ला, बट वडा खाल्लाच नाही. ऍक्च्युली ते तंदुरी चाय, दॅट इज द न्यू थिंग. याच्यामध्ये काय असते की चायच असतो, बट जो तंदुरीचा जो हे असतो ना, चूल, त्याच्यामध्ये ते एक छोटस मडकं असते. छोटस मडकं म्हणजे एक छोटस कप. त्याला खूप गरम करते, खूप गरम करते. आणि ते गरम केलेलं मडकं, गरम केलेला कप चहामध्ये डुबो हे करते. त्यामुळे का चहा मध्ये नाही का त्या कपाचा फ्लेवर चढतो. आणि तो कप नाही का एक प्रकारे मातीचा, मिट्टीचा बनून राहतो. एक प्रकारे जळलेला फ्लेवर लागतो आणि खूप मस्त लागतो तो कप. ते तंदुरी चहा 10 रुपयाचा कप आहे, 10 रुपये कट.
सो घेतला मी. इट डज फेल्स रिली वेल. मग देन त्याच्यानंतर काय झालं, त्याच्यानंतर पिंगर खाल्ले आणि देन देन मग संध्याकाळी मग थोडस मित्रांसोबत टाइमपास. म्हणजे संध्याकाळी आलो आणि देन नंतर वैभव, मी, बादल आम्ही तिघ जण मस्त ग्राउंडवर हिंडून राहिलो आणि बोलून राहिलो. खूप मस्त वाटलं होतं. म्हणजे ते कसं आहे की हप्ताभर कितीही काम असलं ना तरी चालेल, बट कसं आहे की एंड ऑफ द वीक मध्ये जेव्हा आपण मित्रांसोबत टाइम स्पेंड करतोय, खरंच खूप मस्त वाटते. खूपच गजब. तर मग मी तेच केलं, टाइम स्पेंड केला. इट फील्स रिली ग्रेट. आणि मग त्याच्यानंतर मग संध्याकाळी आलो मी 11 वाजता. आल्यानंतर मग आय वोंट बी एबल टू मेक आर्टिफॅक्ट एपिसोड बिकॉज ऑफ दिवसभराची थकान. सो जसं टांग टाकली झोपूनच गेलो. येस. सो त्या दिवशी तेवढंच झालं. सो दिस इज द एंड. दिस इज माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 1350. राईट नाव वी आर ॲट वर्धा, महाराष्ट्र. थँक्यू.